वर्ध्यामध्ये तापमानवाढी सोबतच पेट्रोल डिझेलचे जे दर वाढले त्यामुळे ऑटो चालक जे आहेत ते संकटात सापडल्याची स्थिती वर्ध्यात निर्माण झालेली आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही ऑटो चालक आहेत। दादा काय सांगाल, उष्णतामान मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि पेट्रोल डिझेल सुद्धा वाढलेला आहे। उष्णता वाढल्यामुळे आमच्या धंद्यावर लई बेकार परिणाम होऊन राहिला, कारण की लोक घरून निघून नाही राहिले आणि पेट्रोल डिझेल वाढल्यानंतर आमच्या धंद्याचे जे वाट लावलेली आहे गव्हर्नमेंटनं ते काही सांगता येत नाही। आमच्या परिवार याचा लई दुष्ट परिणाम होऊन राहिला आणि गव्हर्नमेंटनं आमच्यासाठी काहीतरी गरीब ऑटो चालकासाठी काहीतरी विचार करायला पाहिजे आणि काहीतरी सोचायला पाहिजे की गरीब ऑटो चालका गॅस सिलेंडर आणि पेट्रोल मनी कसं व्यवसाय करायचा। नक्कीच पेट्रोल दर वाढलेला आहे आणि त्यासोबतच उष्णतामान जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे कशा पद्धतीनं परिणाम झालेला आहे। अगोदर सुरुवातीला आता वर्धा जिल्ह्यामध्ये सूर्यआग उगवत आहे, त्याचाच परिणाम आमच्या धंद्यावर बसला। परंतु आता जे पेट्रोल वाढ झाली, सुरुवातीला 3 रुपये वाढले आणि रात्री छानशी पैसे वाढले, त्याचा परिणाम आम्हाला खिशातमध्ये जास्त फरक पडून राहिला व्यवसायावर आमच्यावाल्या डिझेल पेट्रोलमुळे। उन्हाचा काय परिणाम झाला आहे? उन्हामुळे लोक घराच्या बाहेर निघत नाही। सकाळी 7 ते 11 पर्यंत आमचं ट्रॅफिक राहते, त्यानंतर 6 वाजेपर्यंत आम्ही निव्वळ बसून राहतो। 6च्या नंतर आमचा व्यवसाय थोडा बहुत चालू राहते, बाकी मग काहीच नाही। दुपारी निव्वळ बसाचं काम, पॅसेंजरची वाट पाहत बसतो आम्ही इथे चौकामध्ये। पूर्वी दिवसाला किती कमवायचे ना आता किती कमवायचे? सुरुवातीला आम्ही 700-800 रुपये कमवत होतो, पण आता पेट्रोल वाढलं आणि टेम्परेचर जास्त असल्यामुळे आता 200 ते 300 रुपयावर आम्ही समाधानी आहोत। नक्कीच पेट्रोल डिझेल दरवाढ आणि त्यातही उष्णतामान याच्यामुळे जो फटका जो आहे तो ऑटो चालकांना चांगलाच बसत असल्याचं एकंदरीत दिसून येतं। नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, वर्धा।